संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10:15च्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधणार। निलंबित सर्व खासदारांना या अधिवेशनामध्ये सहभाग घेता येणार। उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूक जाहीर केली जाणार। येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने मध्यमवर्गीयांसाठी आकर्षक योजना आणि गुंतवणुकीची घोषणा होण्याची शक्यता। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज ईडीच्या समोर होणार हजर। ईडीच्या कारवाईमध्ये एक BMW कार आणि 36 लाख रुपयांची रोकड जप्त। ईडीकडून काही कागदपत्रही जप्त। हेमंत सोरेन यांना आज चौकशीच्या दरम्यान अटक झाल्यास त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। राज्यभरामधील बेकायदेशीर होर्डिंगच्या विरोधामध्ये हायकोर्टात दाखल याचिकेवरती आज सुनावणी। सुस्वराज्य फाउंडेशनची होर्डिंगच्या विरोधामध्ये जनहित याचिका। नवी मुंबईच्या नेरूळमधील 2 अनधिकृत इमारती खाली करण्याचे महानगरपालिकेचे आदेश। वीज आणि पाण्याची लाईन तोडण्यात आली। नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई। 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची पुन्हा एकदा बैठक होणार। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार। आजही प्रकाश आंबेडकरांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। भुजबळ फार मोठे नेते आहेत, पण मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही। भुजबळ साहेबांचा मान राखतो, पण अशी जर वक्तव्य केली तर आम्ही सुद्धा उत्तर देऊ। नरेश म्हस्केंचं उत्तर। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व खासदार अयोध्येला जाणार। शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची माहिती। उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे निवडणूक चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये 1 मार्चला सुनावणी। 1 फेब्रुवारीला होणार होती सुनावणी। ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या पदयात्रेला बुलडाण्यामधून सुरुवात। शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलं पदयात्रेचं नेतृत्व। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्यायला विरोध नाही, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मात्र सगळे सोयरे म्हणून जे घुसवले जातील त्यांना आरक्षण द्यायला विरोध, वडेट्टीवारांचं वक्तव्य। ओबीसीमध्ये उद्रेकाची भावना, सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। तर मुख्यमंत्र्यांची शपथ पूर्ण करण्यासाठी ओबीसींना खड्ड्यामध्ये पुरण्याचा निर्णय, वडेट्टीवारांची टीका। मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी घेतली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट। किरण सामंत वडेट्टीवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चांना उधाण। 17 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर मराठा क्रांती मोर्चाचं उपोषण आंदोलन। छत्रपती संभाजीराजे आणि त्यासोबतच मनोज जरांगेंनाही निमंत्रण। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ। अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण न झाल्यानं 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 मार्चला सुनावणी होण्याची शक्यता। मनोज जरांगे यांनी घेतलं शिवरायांच्या समाधीचं दर्शन। रायगडावरती आल्यावर ऊर्जा मिळत असल्याची व्यक्त केली भावना। मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरे काही सहन करणार नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर, जरांगेंची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांची लवकर अंमलबजावणी करा, मनोज जरांगे यांची सरकारकडे मागणी। आजपासून अंमलबजावणी सुरू न केल्यास 10 तारखेनंतर आमरण उपोषण सुरू करणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध। मराठ्यांचा ओबीसी वर्गामध्ये समावेश म्हणजे सर्व लहान मोठ्या घटक जातींना उद्ध्वस्त करणारा ओबीसी महासंघाची भावना। मराठ्यांना आरक्षण मिळालं तर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन का चालू आहे? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल। तर नवीन अध्यादेशानं कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं वाटत नाही, दानवेंची प्रतिक्रिया। केंद्र आणि राज्य सरकारनं जर पूर्ण ताकदीनं मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची तयारी केली तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादीचे संजय गरुड आणि तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संदीप राऊत यांची 7.5 तास ईडी करून चौकशी।
कोरोना काळामध्ये 2 वर्ष गरिबांची सेवा केली, त्याला खिचडी घोटाळा म्हटलं. संदीप राऊत यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी 7 तासांनंतर संपली. यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम. पेडणेकरांची प्रतिक्रिया. अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानीच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी. मुंबई पोलिसांनी जयसिंघानीला गुजरातमधून केली होती अटक. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या शिवाय आपण आघाडी करून निवडणूक लढू. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना नवा राजकीय प्रस्ताव दिला. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचा कौतुक. राजकीय खेळी मुस्लिमांच्या हातामध्ये. मुस्लिम एकत्र लढले तर त्यांना महाविकास आघाडीला मतदान करावं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश. महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्र जारी. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितच्या प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आलं नाही किंवा त्यांना बैठकीतून जाण्यास सांगितलं नाही. शेकापचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना आम्हाला बाहेर जायला सांगितलं. वंचितचे नेते धैर्यवर्धन कुंटकर यांची माहिती. महाविकास आघाडीचे अजून जागा वाटप ठरलेले नाही, तर आम्ही आमची भूमिका कशी मांडायची. वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांचा सवाल. माजी आणि प्रकाश आंबेडकरांची चर्चा. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. काँग्रेसचे प्रमुख नेते आंबेडकरांची जागा वाटपासंदर्भामध्ये चर्चा करणार. चेन्नीथलांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकरांकडून महापालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ. तर भाजपच्या आदेशानं माझ्यावरती खोटे कलम लावत गुन्हा दाखल केला. धंगेकरांचा आरोप. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. सिंधुदुर्गमधील विकास कामं आणि मराठा आरक्षणावरती चर्चा झाल्याची माहिती. नगरच्या श्रीरामपूरमध्ये सातबाऱ्यावरती नाव टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या 8 वर्षांपासून तहसीलमध्ये चक्रा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तलाठ्याला जागेवरती सातबारा देण्याच्या सूचना. राज्यामध्ये 5 लाख सिंचन पंप सौर ऊर्जेवरती टाकण्याच्या प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी. सुमारे 9,143 कोटींचा प्रकल्प. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित. कल्याण लोकसभेमध्ये रंगणार खासदार क्रीडा संग्राम. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं विविध स्पर्धांचं आयोजन. जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य भारत रंग महोत्सवाचं मुंबईमध्ये आयोजन. 1 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार उद्घाटन. दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी रायगडमध्ये जिल्हा स्तरावरती सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती. दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव. अभिनेत्री शर्मिला शिंदे यांची उपस्थिती. गीत रामायणाच्या माध्यमामधून आणि अनोख्या कलाविष्कारामधून साकारणार रामायण. नृत्य, नाट्य, गायन आणि वादनातून 300 पेक्षा जास्त कलाकार उलगडणार. रामायणामधील महत्त्वाचे प्रसंग. सुधीर मुनगंटीवारांची माहिती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी महाराष्ट्र भूषण. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. राज ठाकरेंच्या एक्स माध्यमावरून अशोक सराफ यांना शुभेच्छा. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अशोक सराफ यांचं अभिनंदन. जळगावच्या अंमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार. 2 ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान संमेलनाचं आयोजन. तयारी अंतिम टप्प्यात. तर निवास व्यवस्था स्वतंत्र नसल्याचं कारण देत काही साहित्यिकांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येण्यास नकार. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं विकास काम सुरू. कामावरील 70,500 रुपये किमतीचे साहित्य लंपास. या प्रकरणामध्ये मानोरा पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुरुवारी 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. ठाणे महानगरपालिकेची माहिती.
पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांचा अक्षय पुरस्कार 2024 देऊन सन्मान। दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं पुरस्काराचं वितरण। वर्ध्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये छाव्यांसह कॅटरीना वाघिणीचं दर्शन। कॅटरीना 5व्यांदा बनली आहे। 3 छाव्यांना जन्म दिल्याचा अंदाज। पालघरमधल्या जव्हार शहराला पाणी पुरवठा करणारी खडखड नळ पाणी योजना 60 महिने उलटूनही अपूर्ण। नागरिक मात्र संतप्त। ठाण्यामध्ये पालिकेच्या जागेवरती शिवसेना शिंदे गटानं उभारली कंटेनर शाखा। कंटेनर शाखेवरून महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने। भाजपच्या आमदारांकडून अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आयुक्तांकडे तक्रार। नागपूरमधील नामांकित शाळेमधील शिक्षकांचा विकृतपणा समोर। सार्वजनिक महिला स्वच्छतागृहामध्ये छुप्या पद्धतीनं करायच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण। पोलिसांकडून मंगेश खापरे नावाच्या शिक्षकाला अटक। यवतमाळमधील नेर तालुक्यामध्ये अजांती गावाच्या जवळ अतिक्रमित जागेच्या ठरावासाठी ग्रामसभेचं आयोजन। 2 समाज सहभागी। ठराव घेण्यावरून वाद झाल्यामुळे आता ग्रामसभेमध्ये दगडफेक। घटनास्थळी पोलीस आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात। दया नायक यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती। नायक यांच्यासह 23 अधिकाऱ्यांनाही बढती। भारताचा फलंदाज मयंक अग्रवालची तब्येत अचानक बिघडली। त्याला त्रिपुराची राजधानी अगरतळा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तिथे त्याच्यावरती आयसीयूमध्ये उपचार। सध्या मयंक धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती। हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमधील अटल बोगद्याच्या दक्षिण पोर्टलच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टीनंतर अडकलेल्या 300 पर्यटकांची पोलिसांकडून सुटका। यावर्षी 5000 भारतीय महिला मेहरम शिवाय म्हणजेच पुरुष बिना हज यात्रेला जाणार। महाराष्ट्रातूनही आले शेकडो अर्ज। सुरक्षित हिमालय प्रकल्पाच्या अंतर्गत देशातील पहिले बिबट्या संरक्षण केंद्र उत्तराखंडमध्ये बनणार। 4 कोटी 87 लाख रुपये खर्चून बांधले जाणार देशातील पहिले बिबट्या संरक्षण केंद्र। भारतीय नौदलाचं मोठं ऑपरेशन। समुद्री चाच्यांच्या तावडीमधून 19 पाकिस्तानी नागरिकांची सुटका। 25 तासांमध्ये भारतीय नौदलानं अरबी समुद्रामध्ये अपहरणाचे 2 मोठे प्रयत्न हाणून पाडले। न्यूयॉर्कमधल्या मादाम तुसाद संग्रहालयामध्ये बसवणार योगगुरू रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा। मंगळवारी दिल्लीमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्या हस्ते मेणाच्या पुतळ्याचं अनावरण। अमेरिकेमधील ह्यूस्टनमध्ये जय श्रीराम बॅनर आकाशामध्ये फडकला। भारतीय आणि अमेरिकन यांच्यामध्ये उत्साह कायम। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांचा कारावास। देशाची गुपितं उघड केल्याप्रकरणामध्ये शिक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।